मुलींना दूध नाही मिळायचं, लहान मुलीला शिरं बनवून ठेवायचे नाचण्याच. सीए ची डिग्री ज्या दिवशी हातात आली त्याच्या आदल्या रात्रीचा गणू आणि त्याच्यानंतरचं आयुष्य, काय फरक जाणवतोय का? आणि माझ्या पाय लागलं होतं एकदा, असा पाय चिरत आहे काय, तरी मी त्या पावसामध्ये सडलेल्या अंगठ्याने दिवसभर काम करायचं. मी गावाला होते मुलीकडं, पण मला कळल्यानंतर लईच मग असं वाटत होतं की आडवी पडून रडावं असं. हा प्रवास आहे एका हमाल कामगाराचा. हा प्रवास आहे गेली अनेक वर्ष लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करणाऱ्या एका आईचा. गाव सोडून आलेल्या या दाम्पत्याने कशा प्रकारे आपल्या एकुलत्या एक मुलाला सीए सारख्या प्रतिष्ठित पदावर पोहोचवले. जे स्वप्न अनेकांना पडत देखील नाही, ते स्वप्न या कुटुंबाने कशा प्रकारे प्रत्यक्षात आणले, त्यांचा तो संघर्ष आणि प्रवास त्यांच्या तोंडूनच मी जाणून घेतला आहे. गावामध्ये आमची घरं, यांचं घर माझ्या घराच्या एकदम समोर आहे. म्हणजे हार्डली मध्ये 15 फुटाचा अंतर असेल. की गावामध्ये पाऊस पडला ना की वरतून गावातनी खूप जोरात पाणी वाहत यायचं आणि यांचं घर थोडं असं खाली होतं रस्त्याला लागूनच. मग ते पावसाचं पाणी घरात घुसायचं म्हणून गणू आणि त्याच्या 2 बहिणी, की गणू त्यांना असा ओढत ओढत छोट्या बहिणीला आतमध्ये ठेवायचा आणि ती दुसरी पूनम होती, तिला तिच्या मदतीला घ्यायचा. गणू अशी पशाने माती भरायचा आणि ते दारामध्ये जिथे पाणी घुसल तिथे असा बांध घालायचा की ते पाणी आपल्या घरात घुसू नये. आपली आई घरी नाही, वडील मुंबईला आहेत आणि आई दिवसभर शेतामध्ये काम करायची, रात्री अंधार पडताना वहिनी घरी यायची आणि तोपर्यंत गणू सर्व जेवण भात बनवून ठेवायचा. कारण की तो ज्यावेळेस भात बनवायचा त्यावेळेस माझ्या घरचे मला टोमणे किंवा नाही का बोलतात की तू एवढा मोठा आहेस, तो एवढासा छोटा पोरगा 2 बहिणींना सांभाळतो, आई यायच्या आधी भात वगैरे घालून ठेवतो. म्हणजे एवढा मॅच्युअर तो लहानपणीच होता आणि खूप कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष. पुण्याला निघून आलीत ना ती लोक, मला माहिती नव्हतं त्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो आणि मुंबईच्या प्रवासात पुन्हा मला भाऊ भेटले होते, कारण की भाऊ पण मुंबईला त्यावेळेस चहाचंच काम करत होते आणि तो संपूर्ण प्रवास मी पाहिलेला आहे यांचा, की गणू कशा प्रकारे त्या बहिणींना सांभाळायचा, पूनमला मारत मारत मला मदत कर म्हणून. आणि तो मुलगा सीए झाला म्हणजे खूप विशेष गोष्ट आहे. कसं असतं की सामान्य कुटुंबाच्या चांगल्या गोष्टी असतात ना त्यांची कधीच बातमी होत नाही. किंवा आता मी पाहिलं की 1 महिन्यापूर्वीची घटना, 1 महिना झाला असेल सीए झालेला ना तुला, मी बरे व्हिडिओ बनवायला थोडा वेळ घेतला. म्हणजे आता 1 महिना झालेला आहे किंवा कुठल्या पेपरला बातमी नाहीये. आपण पहिल्यापासून दुर्गम भागात आहे, याचा अर्थ असा नाही की आपल्या यशाची बातमी होऊ नये. मला वाटलं की आज आपला हक्काचा चॅनल आहे, याच्यावर ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजेत. हा जो संघर्षमय प्रवास आहे किंवा सामान्य कुटुंबातील मुलगा सीए होऊ शकतो आणि तो कसा झाला, त्याच्या मागचे जे आधार कोण होते, कशा प्रकारे त्याच्या आईवडिलांनी त्याला सीए केला, हे सर्व मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रालाच काय पूर्ण आपल्या भारतातील जे मराठी आपले प्रेक्षक असतील ह्या सर्वांना दाखवायचा होता. काय वाटतं वहिनी, पोरगा सीए झाला? चांगला आनंदाची गोष्ट आहे. सीए झाला म्हणजे माझं नाव निघलं, तो गावाचं नाव निघलं, माझ्या दिरांचं नाव निघलं, माझ्या कष्टाचं फळ मिळावं वाटतं. मी का तर जुन्या भांड्याची कामं केली इतक्या वर्षे, मला लई आनंद झाला. माझा ज्या दिवशी मुलगा सीए झाला त्या दिवशी मला लय खूप मी गावाला होते मुलीकडं, पण मला कळल्यानंतर लईच असं वाटत होतं की आडवी पडून रडावं असं. एकदम ओर भरून आला होता, हुर्द भरून आले होते माझे. बरं, सीए, डॉक्टर, इंजिनियर अशी स्वप्न शक्यतो खूप मोठी लोक बघतात. ज्यांची पैसा किंवा शिक्षणाची साधनं ज्यांना उपलब्ध आहेत अशी लोक ही स्वप्न बघतात. तुमच्याकडे ते काहीच नव्हतं. आता मी तुमचा प्रवास पाहिलेला आहे. आपण समोरासमोर घरात मी राहत होतो गावी, बरोबर? तिथून तुम्ही गाव सोडून आलात. एवढं पोराला सीए करायचं असं का वाटलं तुम्हाला? पुण्यात जाऊन आपण काहीतरी प्रगती करावी. इथं मुलाचं काही शिक्षण होऊ शकत नाही, मुलींचं बी होऊ शकत नाही गावाला. की आपलं गेलं तर आपली प्रगती झाली पाहिजे. इथून मागच्या बेकार परिस्थिती होती, ते दिवस आपली मुलांचे नाही आले पाहिजे. त्याच्यामुळे मी गाव सोडून आले. गाव सोडून आल्यानंतर माझा मुलगा होता 5वीला, मुलगी होती एक दुसरीला आणि एक प्रियंका म्हणून ती 1लीला. तर खूप गेले मुलांना घेऊन शाळेमध्ये. गावची मुलं एकदम शहरातल्या मुलांचा गावच्या मुलांचा लई फरक दिसायला लागला. तिथं बी डोळ्यात असं यायला लागल्यानंतर कसं आहे की
गावच्या मुलांचा आणि शहरातल्या मुलांचा फरक पडायला लागला आणि आपले मुलं आपल्या पोरांना जमल की नाही. जमन का नाही, पण आपण जमूनच घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळेच आपण गाव सोडलंय. बरोबर. काही माझं मुलींचं बी चांगलं शिक्षण व्हावं, माझ्या मुलाचं बी चांगलं शिक्षण व्हावं. माझ्या मुलग्याला तिथे टाकला 6वीला. खूप खूप ते मॅडम कौतुक करायला लागल्या, पहिला नंबर काढायला लागला. पुण्यामध्ये आलो काय केलं तुम्ही पहिलं? पहिले सुरुवातीला आले धुण्या भांड्याची कामं, धुण्या भांड्याची. पण कामासाठी बी वाटत होतं की मला हे हिथं गेलं हिथं मोर तर मला सुधरण का नाही, ही परिस्थिती होती. पण कसं आहे, चांगलं आहे की एक मुलगीच होती जावची, तिने 300 रुपयाचं मला काम लावलं होतं एक महिन्यात. 300 रुपये. 300 रुपये. 300 रुपयाच्या कामापासून एका बाईचं मी एक म्हातारीचं काम लागलं 700 रुपयाचं. 700 रुपयाचं लागलं ते 3 तासाचं. आता वहिनीला मी पुण्याच्या पेक्षा तिचं गावचं सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर अजूनही तसंच आहे. वर्गात सीए झाला असं वाटतंय का की आता निवांत झालोय आपण? आता निवांत झाले ना, वाटते ना, मनाला वाटते ना की आता निवांत झाले. चिकार रान मोडलं, जंगलात शिरून ते खुबे खेकडं असे भरपूर काय सगळ्या गोष्टी आणून पोरांना जगवली. मुलांना भाजीपाला काय जमा करून आणून त्यांना खायला घातलं. त्यांना मला मोठी करायची होती, त्यांना ते पोटाला काहीतरी जेवण पोटभर घालायचं होतं. म्हणून आपलं जे काम झालं की 5च्या नंतर 6च्या नंतर आपलं शिरायचं एखाद्या वाड्याला की खेकडं जरा जमा करावं. आजच्या दिवसाचं आजच्या दिवसाचं भागलं पाहिजे आपल्या मुलांचं, की खूप जमा करावं. मग रात्रीचं दिसायचं बंद झालं की मग चाललं रोडने येताना किती ह्या खड्ड्यात जायचं त्या खड्ड्यातनं बाहेर निघायचं. घरी येतपर्यंत आलं की मग बाळाने माझ्या भात घातलेला असायचा, माझ्या दादानी माझ्या मुलींनी पाणी तापवून ठेवायची. मग त्याच्यानंतर मग ते शिजवायचं. त्यानंतर बाळ 3 मुलं माझी याची झोपायची चुलीवर माझ्या मांडीवर. त्यानंतर परत जागी करायची, स्वयंपाक झाल्यानंतर त्यांना जेवण घालायचं. मला आठवतंय कधी कधी तुम्ही घरी यायच्या आधीच ही झोपलेली असायची तिथं ओटीवर. हो, खूप ओटीवर झोपायची. तर गारठ्यामध्येच पाऊस बी त्यांच्या तोंडावर शेता उगवत बाजूचा मावळत बाजूचा दरवाजा माझ्या घराचा. यांचा घराचा दरवाजा पश्चिम दिशेला होता, त्यामुळे जे पावसाचं जे पाणी असायचं ना पूर्ण घरात घुसायचं. दिवसभर फांड्या बांबूच्या फांड्या मारायचे मुलं बाहेर येतील म्हणून. ही मुलं संध्याकाळ चाले की त्यांचा हातपाय असे आखडून बसायचे गारठ्याने. त्यानंतर आल्यानंतर बघायचे करायचे, दरवाजा उघडल्यानंतरच मग येस्तो करायचा, त्यांचा हातपाय जरा शेकवायचे. जेवण ठेवायचं. एवढं मोठं माझं पातेल आहे पितळाचं, त्याच्या खाली मी जेवण ठेवायचे. हा बरोबर, एवढ्या मोठ्या टोपाच्या खाली त्यांचं जेवण ठेवायचे. मुलींना दूध नाही मिळायचं, लहान मुलीला शिरं बनवून ठेवायचे नाचण्याच. बघा हा कुठलाही आता मला बोलता येत नाहीये, नाही असू द्या रडू द्या, हे अश्रू आले पाहिजेत बाहेर, कारण की त्याच्या मागे खूप मेहनत आहे. आणि तो प्रवास मी पाहिलेला आहे. मी आज हे सगळं बनवतोय, हा आपला विषय नसला तरी सुद्धा मी बनवायचा विचार जो केलाय त्याचं कारण ते की तुमचा संघर्ष मी पाहिलाय. तुम्ही पडद्याआड होता, तुमचा संघर्ष दिसत नव्हता, पण तो संघर्षच होता. पण तो संघर्ष मला दिसला कारण की मी होतो गावी त्यावेळेस. की आपली पोरं आता ती बोलते की हातपाय वगैरे थंडीने आखडायचे त्यांचे, असे झोपलेले असायचे आई याच्या आधी. आणि ह्या सगळ्यांची जाणीव गणू ठेवेल आज सीए झालाय, खात्री तर आहेच, पण हे सगळ्या गोष्टींची जाणीव असली पाहिजे मुलांना. आज सीए तो डिग्री नाही, अनुभव अजून खूप कमी आहेत मुलांकडे. आज ती आई जे बोलती ह्या सगळ्या गोष्टी, हा संघर्ष किती यातना भोगलेल्या आहेत त्याला सीए करेपर्यंत, तो सर्व प्रवास आज आपल्या समोर येतोय. मग पुण्यात आल्यानंतर मग बाळ माझं 9वीला गेल्यानंतर रोज 9वीला पास झाला आणि ते होता मराठी शाळेला. तर म्हणायचं आई मला ही डिग्री करायची. अरे बाळा मी धुण्या भांड्याची कामं करते, तू मोबाईल मागत होतास तर तुला मोबाईल माझ्याच्याने मिळला, तर काय करायचं आई मला ही डिग्री मिळवायची. अरे बाळा आपली परिस्थिती तशी नाही ना आहे, मग तुला वाटत नाही का कोणता एक मुलगा टाय घालावं गळ्यामध्ये. चिकर आईला वाटायचं की मुलाला मोठं करायचे मला.
पण आपलं बी तेवढं पाऊल ओढले पाहिजे ना मोर. तरी बी मुलगा काय केलं, मामाकडे निघून आला. मी इंग्लिश शाळेला टाकणार तर अभिनव कॉलेजला, मला कॉलेजच घ्यायचे. आणि आई मला ही डिग्री पाहिजे, काही कर पण मला ही डिग्री पाहिजे. मग शेमही मला काही कळतच नव्हतं. शे म्हणजे काय असतं जॉब, तो सीए म्हणजे काय हेच माहिती हे नाही. जॉब मला हे माहीतच नव्हता की माझ्या मुलगीला शे म्हणतोय, पण काय आहे मुख्य त्या शब्दाचा अर्थच माहित नाही. अर्थच माहित तो नव्हता. आपल्याला म्हणतोय मला बनायचंय. तर वाटलं एवढं मुलगा इकडं मामाकडे निघून आलंय, दारीला निघून आला. आणि मला हेच म्हणा अभिनव कॉलेज घ्यायचे आहे. अरे बाळा तिथं फी जास्त आहे, मला इंग्लिश मॅडमला घातला पाहिजे. म्हणलं ठीक आहे बाबा, मुलाची माझ्या जिथे ना काही काय ना, अजून 2 कामं जास्त करायला येतील. 9 घरी कामं करीत होते मी. सकाळी 6ला घर सोडायचे, संध्याकाळी 7 वाजता 9 घरी 9 घरी पाण्यात कामं करायचे. आणि काय लय नव्हता, 400 नाही तर 300 रुपये रोज महिन्याचा. तर म्हणलं टाय घालायची बाळाला. माझ्या बाळाची इच्छा आहे की मला इंग्लिश शाळेमध्ये घालावं. आहे मी जाऊ दे, आपला एकुलता एक मुलगा आहे, आपण तर घर सोडून आलोय, आपली तर जितपुरी करायची म्हणजे करायची, काही काय ना. माझ्या नवरा बी दुसरा जॉब, ते हमाली करून येऊन परत संध्याकाळी जायचे, दुपारी 3 वाजता कामाला. 3 वाजता जायचे, ते रात्रीचे 10 वाजता यायचे. सकाळी आले की जेवायचे, परत रात्रीचे 2 वाजता निघून जायचे मार्केटला. मग थोड्या दिवसांनी वाटलं की आपलं चांगलं प्रगती करण्याकरता मी म्हणायचे नका एवढा त्रास घेऊ, नाही म्हणायचे. अजूनपर्यंत झाले आपल्या मुलांचा हाल, पण इथून मोरं नाही करायचं. मुली होत्या 3 जणी, मुलींना बी शिकवायची होती मला. माझ्या शिकल्या की मुलींना पुनमचं शिक्षण किती झाले? माझ्या 10वी झालं. ग्रॅज्युएट आहे मुलगी एक बघा. मुलगीच पूर्ण शिक्षण केलं. तिची बी जी जित होती की आई मी काही कर, माझं लग्न रजिस्टर कर, पण मला माझं शिक्षण माझं पूर्ण कर. मला काय तर दादाच्या जगात मला काहीतरी. हा, कारण की होतं बऱ्याचदा असं की मुलांच्या मागे मुलींचं शिक्षण झाकलं जातं. सॅक्रिफाईस करतात बहिणी बऱ्याचशा, की माझ्या भावाचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून बहिणी अर्ध्यातनी शिक्षण सोडून देतात. म्हणजे त्यांचं योगदान पण विसरण्यासारखं नाहीये. आणि पूनमला तर मी लहानपणापासून पाहतोय, तिच्यावर तर यांनी खूप अन्याय केला होता. म्हणजे अन्याय म्हणजे हा शब्द मी थोडा मजाकच्या दृष्टीने बोलतोय की बाबा पाऊस आला की तिला मदतीला बोलवायचा. आता ती 3-4 वर्षाची मुलगी काय मदत करणार, पण ते वाटायचं ना की बाबा तिने पण मला मदत करावी, कुठं माती लावायला, कुठं काय आपल्या घरात पाणी शिरतंय. बरेच कठीण प्रसंग होते ते सर्व. आणि मग अभिनव कॉलेजला त्याने ॲडमिशन घेतलं. मग तिथून त्याने 12वी पर्यंत केलं. तिथून मग शेची डिग्री घेतली. 12वी मध्ये शेची डिग्री घेतली. मुलगा माझा पहिल्या CPT मध्ये पास झालं तर मी माहेरी होती. बघा, ज्या बाईला सीए शब्द काय माहिती नव्हता त्या बाईच्या तोंडात CPT वगैरे ह्या ज्या सीएच्या एक्झामचे शब्द आहेत, म्हणजे किती मोठा बदल आहे हा. की चांगल्या गोष्टी जर आपण ठरवलं करायचं तर अशक्य काही नाही. जर तुमची इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि मग तिथून माहेरी होती मी त्या टायमाला. मुलगा माझं पास झालं तेव्हा माहेरी होती दौंडला. आणि मला वावरातच मुलाचा फोन आला की आई मी CPT पास झालो. तर मला असं वाटलं होतं भरारी मारून जाऊ माझ्या मुलाच्या गळ्यात पडायला, काय करू असं एकदम वाटलं की एवढ्या वर्षाची मेहनत, आज मुलगा झालाय पास आणि मी तिथे नाही असं वाटत होतं. तर बाळाचं असं सारखं फोन यायला लागले. लगेच तिथं निघाले, आले संध्याकाळचं. मला दत्तनगर मध्ये माझं बाळ घ्यायला की आहे मी CPT पास झालोय. CPT मला तेव्हा कळायला लागलं CPT म्हणजे काय. ते तेव्हा कळायला लागलं की मुलाचं शिक्षण काय, आणि मुलं CPT पास झाले म्हणजे हे आपल्याला यायला लागलं की माझा मुलगा शेची परीक्षा देते म्हणून. आता ह्या प्रवासामध्ये पुण्यामध्ये आलीस, आता तू अडाणी, भाऊ शिकलेले होते थोडेफार पण ते पण जवळ नव्हते. आणि मुलाला सीए बनवते म्हणजे हा थोडा थट्टेचा विषय झाला की बाबा घरकाम करणारी बाई, हमालकाम करणारा बाप आणि पोराला सीए करतायत. म्हणजे अनेकांसाठी हा थट्टेचा विषय. अनेक अडचणी आल्या असतील. असा काही प्रसंग आठवतोय का की बाबा नाही असं कोणतरी बोलल्यानंतर मग अजून असं वाटलं की नाही आता तर केलाच पाहिजे मुलाला सीए? कामाला होते तिथं अशी वार्ता निघाली कामवालीची माझी. तर ती काय बोलली, फटक्याने तोंडात नाही गेलं. तिचा मुलगा काय आपला इंजिनियर झाला होता का काय,
तर ती आपली एकदम तिचे गमक्यात होती एकदम. हो बरोबर, तर- मुलगा इंजिनियर झालाय तिचा. हो. आणि म्हणजे माझ्या मुलाला 12,000 रुपये पगार आहे आणि कण एकदम खुशमध्ये होती ना. मला म्हणजे ती एकदम अशी धुणेमाडीची कामं करणारे बाहेर जरा पिसळणं चालली होती हा, ती. थोडी हेटाळणी केली. तर तिला काय केलं मी, तिला बोलले माझा मुलगा शेची परीक्षा देतोय आणि म्हणलं CPT पास झालाय. त्या बाईने काय केलं, अख्ख्या बिल्डिंग मध्ये गेली ओरडत, भया ही धुणेमाडीची बाई आणि ही म्हणते मुलगा मग शेची परीक्षा देतोय, हिची काय प्रगती आहे म्हणले. पण तिला पेढे घेऊन जायचे मला. ते बिल्डिंग मध्ये एकदम माझं म्हणजे विनोद करायला लागली. त्याच्यामुळे मला जरा बेकार नाही वाटलं मला की आपल्या मुलाची प्रगतीच झाली पाहिजे. किती वर्ष जाऊ द्या, किती वर्ष लागू द्या, जरी आपल्या हातपाय नसले कष्ट करून तरी बी माझ्या मुलाची मला प्रगती करायचीच होती. आणि पण कसं आहे, माझे धीर लय आवडीचे होते. माझ्या धीर मला पहिल्यापासून लय नाव जायचे. त्याच्यामुळे कसं आहे, माझ्या गावाचं माझ्या धीरांचं नाव निघायलाच पाहिजे मला, ही माझी जित होती. बरोबर, चांगली गोष्ट आहे. कसं आहे, कालांतराने मी कॉलेजला गेलो. कॉलेजच्या वेळेस मला गाव सोडावं लागलं. मी गाव सोडल्यानंतर मग गणू, रंजावणी यांचं काय झालं पुढं की काय आहे. एक दिवशी मी बरेच दिवस म्हणजे एकदा गाव सोडून गेल्यानंतर मला वाटतं मी 2 वर्षानंतर पुन्हा गावी गेलो होतो गणपतीमध्ये. आणि गावी गेलो आणि ह्यांच्या घरी गणपती असायचा, आमच्या घरी. मग ते एकमेकांची आरती करणं हे सगळं चालू असायचं. त्यावेळेस गेलो आणि घर बंद. घरात विचारलं तर म्हणले की रंजावणी मुलांना घेऊन पुण्याला गेली म्हणून. आणि तेवढं जीवाला लागलं ना की सगळ्या गोष्टी असं आपण आरत्या एकत्र करायचो आणि आज घर बंद आहे. किंवा वहिनी अडाणी, एवढीशी छोटीशी मुलं, 3 मुलं, त्यांना पुण्याला घेऊन गेल्यात. कशी काय राहत असतील, गणूला कोणी मारलं तिकडं तर, किंवा बरेच खिल्ली उडवतात ना पोरं असे. किंवा मी मुंबईला गेल्यानंतर मला कॉलेज करायचं होतं. आता माझ्यावर नाही सांगतो, पण मला भीती वाटत होती की आपल्याला इंग्लिश येत नाही, आपण कॉलेजला गेलो तर आपली खिल्ली उडवतील, मुंबईमध्ये कसं शिकणार. ह्या न्यूनगंडामुळे मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही. आणि तीच परिस्थिती तुझी झाली असेल. तू तर खूपच लहान होतास, मी तरी कॉलेजच्या स्टेजमध्ये होतो. की कशी काय शिकले असतील, कशी वहिनीने यांना वाढवली असतील, बरेच विचार यायचे. जेव्हा मी पुण्यामध्ये आलो त्यावेळेस आवर्जून भेटायला गेलो होतो तिकडे. तुम्ही दत्तनगरला राहायचा तिकडं. मग त्यानंतर म्हणजे बरीच संकट आली. आत्ता गणूची ज्यावेळेस फायनल एक्झाम होती त्यावेळेस वहिनी आजारी वगैरे होती. त्यामुळं कुटुंबाचा भार पेलणं, सर्व भाऊ असेल किंवा त्याच्या बहिणी, वेळोवेळी लग्न झाल्यात बहिणीची. 2 जावई खूप चांगले मिळालेत, ही पण सांगण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्या प्रवासामध्ये ह्या लोकांनी खूप मदत केलेली यांना. मी पाहिलेलं आहे की 2 मुली असतील. आणि ह्या सर्वांच्या मागे अजून एक व्यक्ती आहे, मी लहानपणापासून पाहतोय. म्हणजे वहिनी, ही मुलं लहान होती त्यावेळेस, वहिनी कामाला गेलीत, काय अडचणीचा काम असेल की वहिनीची आई गावाला असायची, आजी. आजही ती आजी इथे घरामध्ये आहे, मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे तेव्हापासून पाहतोय मी की ही व्यक्ती त्यांच्या मागे सातत्याने उभी आहे. हे बघा, हे गणेशचे वडील म्हणजे आमचे भाऊ. मुलगा CA झालाय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया, कसं वाटतंय? मला तर चांगलं, छान, मस्त वाटते. त्यांनी पहिल्यापासूनच शाळेमध्ये हुशार होता. आता मी तुमचा प्रवास पाहिलाय. म्हणजे ज्यावेळेस मी मुंबईला होतो त्यावेळेस तुम्ही पण मुंबईला होता. हो. आणि भाऊ एवढे हुशार आहेत ना, म्हणजे मी शब्दकोडे वगैरे सोडवायचो. सांगायची गोष्ट म्हणजे त्यातले माझ्या बऱ्याचशा गोष्टी राहायच्या, म्हणजे सोडवायच्या. आणि त्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करायचे भाऊ. म्हणजे जनरल नॉलेज वगैरे अशा बऱ्याच गोष्टींचा एक खजिना आहे त्यांच्याकडे. पण तुम्हाला कसं वाटलं की पोरगा CA होईल, असं वाटलं होतं? नाही तसं कारण नाही. की कसं, ही स्वप्न खूप मोठी झाली. CA होणं, डॉक्टर, इंजिनियर, म्हणजे आपल्या सामान्य कुटुंबात सहसा ही स्वप्न पडत पण नाहीत लोकांना. नाही. आणि ते तुम्ही पूर्ण केले. त्याचं कारण असं आहे की आपली परिस्थिती अशी होती ना, आपण अशा परिस्थितीमध्ये एकदम बेकार परिस्थितीमध्ये राहिलो. आपल्या मुलांना त्या परिस्थितीमध्ये आपण जाणून द्यायचे नाही. आणि शिक्षण हे किंवा एक माध्यम असं आहे की शिक्षणामुळं प्रगती होती. मग आपण काय निवडायचं, तर पोराला शिक्षण हेच आपलं, शेतीवाडी हे समजून जे काय त्याला खर्च होईल तो समजायचा की आपली हीच प्रगती आहे समजायचं. बरोबर. आणि शिक्षणामुळेच प्रगती होती हे तर खरंच आहे. पण आपण जे नाही केलं, शिवाय जे काय स्वप्न होतं ते त्याच्यात पाहण्याची आपली इच्छा होती.
वहिनीबद्दल तर बरंच बोललो. भाऊंबद्दल सांगण्यासारखी एक गोष्ट आहे. लहानपणी आमच्या घरी टीव्ही होती, यांच्याकडे टीव्ही नव्हती आणि टीव्हीला त्यावेळेस नॅशनल चॅनल एकच चॅनल असायचा. भाऊ एवढे हुशार आहेत ना की ते आजारी होते, मुंबईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता ना काहीतरी, आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी काहीतरी एकांकिका वगैरे केली होती आणि त्या न्यूज चॅनलला दाखवलं त्यांची ती बातमी, त्यांची मुलाखत पण दाखवली होती की बाबा असं असं. आम्ही टीव्ही लावली आणि सडनली ते भाऊ दिसायला लागले, अशी दाढी बिडी वाढली होती आणि आम्हाला तो एवढा आनंद झाला ना की आपले परभ्या भाऊ टीव्हीवर दिसतात म्हणून. मग आम्ही धावत गेलो यांच्याकडे, नाही का, रंजावहिनी भाऊ टीव्हीवर दिसतायत. मग ही पोरं रंजावहिनी जे आमच्या घरी आली तर ते डोळ्यात अश्रू वहिनीच्या सर्व ते प्रसंग आहे ना सगळे असे अजूनही माझ्या समोर उभे आहेत. की ती वहिनी रडत आली होती की बाबा आपला नवरा टीव्हीवर दिसतोय. कारण त्यावेळेस भेट व्हायची नाही, आमच्या गावाकडे रस्ते एवढे चांगले नव्हते आणि ट्रान्सपोर्टेशनची साधनच नव्हती, मोबाईलची साधनं नव्हती, संपर्क व्हायचा नाही लोकांशी. 2-2 वर्षांनी ही लोक मुंबईला पुण्याला काम करायची, 2-1.5 वर्षांनी गावी यायची. म्हणजे आपली मुलं एवढ्या ह्याच्यात आहेत, पण काय करणार, उद्या त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आज 2 रुपये कमवणं गरजेचं आहे. त्यांचा त्याग, बापाचा त्याग हा कधी फ्रंटला दिसत नाही. म्हणजे काय, पडद्याआडचे ते खरे हिरो असतात, तसा बाप असतो. तर मला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. असा प्रसंग एखादा घडला की ज्या प्रसंगानंतर तुम्हाला वाटलं की नाही आता काही झालं तरी आपण पोराला त्या स्टेज पर्यंत पोहोचवायचा. असे बरेच जणांनी असे म्हणजे म्हणायचे हे आपल्या अवघ्याच्या बाहेरचं आहे, आपली लोक तिथपर्यंत नाही पोचत, आणि काय की आपण फक्त 12वी 11वी हेच आपलं प्राधान्य आहे, या पुढे आपली पोरं जात नाहीत. नाही म्हणलो तसं लय जणांनी टोमणे मारले, म्हणले सीए काय खायचं काम असतं का, हा, आणि तू काही त्या गप्पा मारतोस आणि मोठापणा सांगतोस पोरात. एवढं नाही म्हणला, हे म्हणजे एखाद्या बिझनेस पैशावाल्या लोकांचेच काम असतं. बरोबर. हा, मी म्हणलो नाही तसं काय नाही, आपण जर संघर्ष केला आणि कष्ट केला आणि जर जिद्दीने जर आपण जर तो मार्ग पकडला तर होऊ शकते ना सगळं काय. का तर पोरांनी लहानपणीच मी त्याचा जरा जिद्द पाहिली होती. जेव्हा आम्ही शेतामध्ये गेलो होतो, आम्ही शेतामध्ये गेलो होतो तेव्हा वळवाचा पाऊस आला होता आणि त्या पावसामध्ये ते बाहेर खेळत असतील, पण आमची जी सरपण असते ना, म्हणजे फाटे आपली जाळण्यासाठी, ती सर्व बाहेर होती पडलेली अशी निघालेली. मग त्यांनी काय केलं, मग 2-3 पोरं ते खेळत होते, 2-3 पोरांना जमा केले आणि ती सरपण सगळं घरामध्ये आणून ठेवलं आणि त्या पोरांना त्यांनी घरामध्ये काय साखर बिकर काय असेल ते त्याला प्रत्येकाला दिलं आणि त्यांना खुश केलं. तेव्हाच म्हणलं हा जरा बुद्धिमत्ता जे फार हे आहे. आणि अभ्यासामध्ये तो पहिल्यापासून हुशार होता, गावी पहिला होता तरी त्याला मार्क चांगली पडले, ते पहिला नंबर. त्या गोष्टींचा मी पण साक्षीदार आहे. म्हणजे मी काही दिवस मी त्यांचा शिक्षक पण असायचो. की माझा भाऊ असेल गणू, आजूबाजूच्या पोरांना जमा करायचे आणि त्यांना शिकवायचं. लहानपणीच कुठंतरी ते संकेत मिळत होते तुम्हाला की बाबा पोरामध्ये तेवढी क्षमता आहे. क्षमता कशा माहितीये, बुद्धीवरती, त्याच्या बोलण्यावरती आणि त्याच्या अभ्यास करण्याचे आणि नॉलेज त्याला फार होतं. की त्या पहिलीमध्ये तेवढा हुशार होता, त्या ह्याच्यामुळे मला असं वाटलं की हा पुढे काहीतरी प्रगती करेन. म्हणजे अभ्यासामध्ये काय ना समजा आपण सीए सोडून द्या, दुसरं काय, पण कशा ना कशामध्ये तरी तो प्रगती करू शकता आहे. आता त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये पुऱ्या म्हणजे बहिणींना सांभाळणं, घरामध्ये जेवण बिवण ती आई नसताना बनवून ठेवणं, म्हणजे इतकं सगळं काय करायचं. म्हणजे असं त्यावरतीच मला असं वाटलं होतं की हा काहीतरी करू शकते पुढं. पुण्यात आल्यानंतर मला कुठं काम नव्हतं, पण प्रकाश झेंडे म्हणून माझा मित्र होता, त्याने मला जरा सपोर्ट. अच्छा. ती 70 रुपये रोज होता. म्हणजे तुम्ही हमालीचं काम लागलात? नाही, म्हणजे गाड्यावर तिथं राहिलो, तिथे बटाटे निवडायला. 70 रुपये का पगार होता रोजचा. त्यामध्ये खानवळीला जायचे 25 रुपये, नाश्त्याला जायचे, बाकी काय राहायचे नाही, शिल्लक जास्त.
असं मग विचार केला, मुलं हे 70 रुपयामध्ये आपण पुढं काय करू शकतो, मग परिवर्तन कसं होऊ शकतं, होऊच शकतं नाही ना, काहीतरी आपण करायला पाहिजे अंग मेहनत. मग मी हमालीमध्ये शिरलो. मग अशी हमाली करताना बी डबल जॉब करायला हे केलं. म्हणलो आपल्याला करायचे ते एकदम भरारी मारायला बघायचं, नाही तर काय पुढं आपले काय वय झाल्यानंतर आपण काय वय जाते, वेळ निघून जाते, वेळ निघून जाते आणि पुढं काय आशक्तपणा येतो वय झाल्यानंतर माणसाचा. बघा अजूनही हमाली काम करतायत, आज मुलगा सीए झाला म्हणजे ही मेहनत अजूनही अविरत तशीच चालू आहे. आणि माझ्या पाय लागलं होतं एकदा, असा पाय चिरला ते काय, तरी मी त्या पावसामध्ये सडलेल्या अंगठ्याने दिवसभर काम करायचं, पण कधी मागं नाही आपलं, पाय सुजायचे, काय नाही वाटायचं मला ना. पहिल्यापासूनच असं आहे मला हे ना, की काम करायचं म्हणजे करायचं, मागं हेच नाही करायचं. कधी आजार पडलं ना, एक दिवस आजारी पडलं दुसऱ्या दिवशी उठून जायचं, पण करत राहायचं, आराम करायचा नाही. आराम केल्याने काय होतं माहितीये, की मग ते आपल्याला तब्येतीला हानिकारक होतं. जर आपण आरामच करत राहिलो ना, की आपली बी अधोगती होणार आणि लक्ष बी राहणार नाही कशावरती आपलं. मग एकच लक्ष ठेवायचं, काम करत राहणं, त्याच्यामधूनच आपल्याला पुढं मार्ग भेटायचा असं आहे. नाही पण त्याला आम्ही एकच सांगितलं, जरी तू 4-5 मार्कांनी गेलास तरी तू जिद्द सोडू नकोस, आम्ही आहे ना पाठीशी. तो सीए व्हायच्या आधी आणि सीए झाल्यानंतर आता तुमच्याकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलला असेल पण ना लोकांमध्ये गेलो. हा जाणवतं, म्हणजे कसं माणूस एवढं तू पोराला सीए केलंयस म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला असतो, म्हणजे एक सन्मान देतात. आता डायरेक्ट सीएंनाच भेटूया आपण. म्हणजे आता सर्वांसाठी सीए असतील, माझ्यासाठी अजून एक गणूच आहे. नक्कीच. तर गणू कसं वाटतंय तुला सीए झालायस आज तू? सीए झाल्यावर असं आहे दादा, डे 1 पासून लाईफ चेंज होते. तुम्ही बाहेर माणसांमध्ये जाता, तुमच्या बोलण्याला आणि व्यक्तिमत्वाला एक आकार भेटतो आणि ते तुम्हाला हातामध्ये, म्हणजे सामान्य पर्सन एक, आपण पहिलं कसं एकत्र ग्रुपमध्ये जायचं त्यावेळेस सामान्य लोक असायचं, आज आपण त्या ग्रुपमध्ये काहीतरी विशिष्ट माणूस आहे, एक आपण जबाबदारी व्यक्ती आहे. मला विचारायचंय की सीए झालास बरोबर आहे, अभ्यास तू केलास, तू जेवढी मेहनत घेतलीस त्याचं फळ तुला मिळालं, पण ह्या सगळ्यांच्या पाठीमागे एक फॅमिली असते. म्हणजे सीए होण्यासाठी आज तू सीए झालायस, पण सीए होईपर्यंत तुला प्रत्येक गोष्टीमध्ये आधार देणारी, म्हणजे आर्थिक असू किंवा कुठलाही आधार, हा तुझ्या आई वडिलांनी दिलेला आहे. मग त्यांचं परिश्रम, त्यांचं संघर्ष तू बघत होतास, त्यांच्याबद्दल तुला काय वाटतंय? मी जो सीए झालोय तो स्वतःहून कधीच नसतं झालं जर माझे आई वडील माझ्या बरोबर नसते तर. आणि त्यात दोन्ही आई वडील असे आहेत, आई धुण्या भांड्याचे काम करते, वडील हमालीचं काम करतात. ह्याची जाणीव ठेवून तू सर्व मेहनत केलीस, याच्यात तर काही शंकाच नाही. पण त्यांच्याबद्दल तुला काय बोलायचंय? मी माझ्याकडे शब्द कमी आहेत. देवाला फक्त म्हणलं होतं, जेव्हा मी मेहनत केली असेल ना, उद्याच दिवस फक्त तेवढा चांगला दे, पुढचं मी खूप मेहनत करणार. या जर केला असेल ना त्याच्यामध्ये कष्ट, मी तर माझ्या 100% दिले. फक्त उद्याच तो आजचा दिवस आहे ना रात्रीचा, तेवढं फक्त पेलण्याची क्षमता दे आजचा दिवस. आणि कंटिन्यू स्क्रोल करत होतं, रिझल्ट लागणार आहे. आणि 10:30च्या आसपास एक नोटिफिकेशन पडली इन्स्टिट्यूटची की रिझल्ट लागलाय म्हणून. मी तोपर्यंत काहीच नव्हतं घाला चहाशिवाय. त्या पूर्ण रात्री आदल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत स्क्रोल केला, रिझल्ट टाकला. माझा 4 वेळा रिझल्ट, ते म्हणजे सर्व्हर हे असताना डाऊन होतो की ऍट अ टाइम 4-5 लाख स्टुडंट चेक करतात त्याच मोमेंटला. माझा रिझल्ट 4 वेळा आला, पुढे गेला की डायरेक्ट ह्याच्यामध्ये जायचं नाही का, 0 एरर म्हणून यायचा. म्हटलं माझाच रिझल्ट होल्ड केला का काय, मी नापास आहे. म्हटलं आता मी 5व्यांदा टाकणारच नाही का. मी असं स्क्रोल केला, खाली लिहिलं होतं सक्सेसफुल. खूप आनंद झाला. मी रिझल्टचा स्क्रीनशॉट काढला, त्याच मोमेंटला आईला फोन केला रडता, आई सीए गणेश प्रभाकर दिंडले बोलतोय. आईला कळायला नाही. आई म्हणली काय? मी परत फोन केला, आई सीए गणेश प्रभाकर दिंडले बोलतोय,
ती म्हणली काय, मी म्हणलं आई CA पास झालोय. मग रडत होतो आम्ही, 15 मिनिटं रडलो असं साधारण. लगेच दादांना फोन केला, दादांना पण सेम कॉल केला की हॅलो CA गणेश प्रभाकर दिंडले बोलतोय. ते म्हणले थांब मी कामात आहे, जरा तुला फोन करतो. मी परत केला त्यांना, ते म्हणले मी म्हणलो परत म्हणलो CA गणेश, ते म्हणलं दादा मी CA झालोय. त्यांनी फोन तिथंच ठेवला. मग घरी आल्यावर कळालं की त्यांनी गावापासून फोन केले येतपर्यंत. त्यांच्याकडे 200 कॉन्टॅक्ट आहेत, 200 कॉन्टॅक्ट वाल्यांना फोन केला की माझा मुलगा CA झालाय. बहिणीला केला, मोठ्या बहिणीला, ती रडायला लागली. ती ऐकतच नव्हती. तिला म्हणलं आपण संध्याकाळी भेटूया, तू ये इकडं. ती रडत होती खूप. छोट्या बहिणीलाही केला. नंतर मी दादांना केला, महेश दादांना, मी CA झालोय. दादा म्हणले ठीक आहे रडू नकोस, असंच काहीतरी म्हणले होते ना दादा. मी तुकाराम मामांना फोन केला. नंतर मग घरात मग स्टेटस ठेवला फायनली ऑफिशियली CA गणेश प्रभाकर दिंडले झालो म्हणून. वेगळं मुवमेंट असं काय आहे की ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करायला इतके वर्ष लागलं ना, त्या मुवमेंटचं सक्सेस मिळणं, आजपर्यंत रडणं होतं ते सक्सेस भेटत नव्हतं म्हणून रडणं होतं. पण त्या दिवसाचं रडणं होतं ते सक्सेस मिळाल्यावर वेगळं रडणं होतं. तो खूप आनंद वेगळा होता तो. 9 वर्षाची तपस्या. हा, कारण मला लँग्वेज ट्युनिंगला प्रॉब्लेम यायचा, आपल्या क्लासेस प्रॉपर नसायचे. आणि ते पास होणं त्या मुलांबरोबर की बाबा दुसरी पोरं पास झाल्यावर त्यांचंही असतं. मी ज्यांच्याकडे आर्टिकल शिकलेली त्या सरांचं राहणीमान पाहायचो, सरांचं CA म्हणजे काय. आणि आपण CA झाल्यावर वेगळं वाटतं की त्या दिवसाचं नाही एक्सप्रेस करू शकत काय होतं माझ्यासाठी. आता माझा मुलगा CA झाला. मी गावाला गेले. माझ्या गावामध्ये समध्यांना पेढे वाटले. समध्यांचा माझा मुलगा अख्ख्या गावामध्ये पाया पडला. चांगला समध्यांना आनंद झाला. पण म्हणले तू आईला विसरू नको, आईला बी विसरू नको, वडिलांना बी विसरू नको. म्हणलं ते तर आहे, पण म्हणलं गावाला बी तू विसरू नकोस. मी म्हणलं का गावाचं बी आशीर्वाद माझ्या मागे आहे, माझ्या मुलाच्या मातीत घडलायस तू. हा, गावाचा बी आशीर्वाद आहे. आणि माझ्या गावाचं नाव निघलं, माझ्या तालुक्याचं नाव निघलं, बस एवढीच मला आनंदाची गोष्ट, चांगली खुशमध्ये वाटते. बस एवढंच आनंद मला पाहिजे. बघा किती चांगले विचार आहेत की फक्त आपलंच नाही तर आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, सर्वांचं नाव रोशन केलंस. आणि असंच पुढे उत्तरोत्तर प्रगती करत राहा. नक्कीच.